प्रत्येकाचा जीव अडकला होता शिवाजीराजापाशी। अर्थात याही समयाला तानाजी मालुसरे समोर आला होता। राजे आपण न जावे मग आम्ही कशा पायी? महाराज म्हणाले, आपणास जी कामगिरी दिली ती आपण नेटाने बजवायची। प्रत्येक माणसाला कामगिरी बजावून दिलेली होती। 6000 मावळे एक रात्र एक दिवस झाडाच्या डोलीमध्ये दडून बसलेले होते आणि आदिवासीच्या वेशात दडून बसले होते। एकाच्या अंगावर सैनिकी पेहराव नव्हता। महाराजांनी प्रत्येकाला बजावलेलं होतं, एकाची जरी चूक झाली तर आमच्या सहित सगळ्याच्या गर्दनी मारल्या जातील, म्हणून सगळ्यांनी जबाबदारी पूर्ण पार पाडायची। तसूभर सुद्धा चूक सगळ्यांच्या अंगलट येईल म्हणून जबाबदारीनं घ्या। आणि म्हणून शिवाजीराजे आता शामियानात यायला निघालेले आहे। शिवाजीराजे शामियानात आले आणि शिवाजीराजाने खानाला पाहिलं आणि खानाने शिवाजीराजाला पाहिलं। सिंहाने पाहिलं बोकडाला आणि बोकडाने पाहिलं सिंहाला। शिवाजीराजे मनोमन म्हणतात, खान खान म्हणतात, तो हाच अफजल खान आहे। अफजल खान बोलू लागला, क्यों शिवाजीराजे, क्यों डरते हैं हमसे? शिवाजीराजे म्हणाले, आपणास कशा पायी ब्याहावे? काही ब्याहावे ते रघुनाथास ब्याहावे, काही ब्याहावे ते शंभू भवानीस ब्याहावे। एकच खायला लागला। कल तक तो हमने सुना था शिवाजी राजा डर गया डर गया डर गया, लेकिन अब ये तो बोलता हम नहीं डरता है। हे शुद्धीवर आले। त्यावेळेला त्याने सांगितलं, आमच्या आदिलशाहीचे घेतलेले किल्ले देऊन टाका। शिवाजीराजे म्हणले, देऊन टाका ना, आम्ही काय करायचं? ते विचारच करायला लागलं। आतापर्यंत त्यांचा वकील सांगतोय शिवाजीराजा घाबरलाय आणि आता आमच्या समोर येऊन आम्हाला उलट उत्तर करताय। त्याच्या लक्षात आलं डाव पलटवला पाहिजे। मग त्याने सांगितलं, जाने सारी शेकी भूल जाते हैं। तुम्हारे पिताजी महाराजा शाहजी का हमारा पुराना भाईचारा है, दोस्ताना है। आप हमारे दोस्त के पुत्र हैं, यानी कि हमारे भतीजे बन गए। सारी शेकी भूल जाओ, आओ गले मिलते हैं। शिवाजीराजाने एक पाऊल पुढे टाकला, अफजल खानाने 2 पावलं पुढे टाकली। महाराज त्याची निहाळणी करत होते। आल्यानंतर खानाने आपले बाहू पसरलेले आहेत। शिवाजीराजे अलगद थोडे थोडे पुढे येत आहेत आणि शिवाजीराजे खानाच्या जवळ आल्यानंतर शिवाजीराजाचं शिर खानाच्या छातीपर्यंत आलेलं होतं। खानाचा तो धिप्पाड देह। खानाने राजांना आलिंगन दिलं, पुन्हा एकदा आलिंगन दिलं आणि तिसऱ्यांदा शिवाजीराजा आलिंगन देत असताना खानाने त्या ठिकाणी शिवाजीराजाला बगलत दाबलं आणि आपल्या हस्ताने लपून ठेवलेला बिछवा उपसला आणि महाराजांच्या पाठीवर 3दा खुपसला। पण अंगात चिलकत असल्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही। महाराजांच्या लक्षात आलं दगा झालाय, दग्याचं उत्तर दग्याने दिलं पाहिजे। महाराजांचा जीव कसा बी झाला, कशी बशी सुटका केली। हातात वाघनख होती, वाघनखाच्या साह्याने पोटावर वार केला आणि खानाचा कोतळा फाडला गेला। खान ओरडला, दगा, याला बचाव बचाव। खान कोसळला। एवढ्यात सय्यद बंडा धावून आला, महाराजांवर वार करणार। एवढ्यात आमचा जीवावाला धावून आला आणि वरच्या वर त्याचं शिर गरम करून टाकलं। खानाच्या बाजूला त्या ठिकाणी सय्यद बंडा देखील रक्ताच्या थरोळ्यात कोसळला गेला। एव्हाना शिवाजीराजाच्या हातात समचर आलेले होते। शिवाजीराजे लढत होते। कृष्णाजी भास्कराला दुर्बुद्धी सुचली। कृष्णाजी भास्कराने समसर उचलले, शिवाजीराजावर चालून गेला। शिवाजीराजाच्या मस्तकावर घाव बसला। शिवाजीराजाने त्याही अवस्थेत सांगितलं, महाराजा शहाजीराजांना आम्ही वचन दिलंय, ब्राह्मणांवर वार करणार नाही आम्ही। तरी कृष्णाजीने ऐकलं नाही, पुन्हा वार केला। पुन्हा शिवाजीराजाने हात जोडले, आम्ही ब्राह्मणांवर वार करत नाही। तिसरा वार केला। शिवाजीराजे म्हणले, आता पापाला जागा नाही। चौथ्यांदा शिवाजीराजाने वार केला। कृष्णाजी भास्कर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला गेला। एव्हाना महाराजाचे 10 अंगरक्षक खानाच्या 10 अंगरक्षकावर तुटून पडले। खानाच्या 10 अंगरक्षकाचा सकना चूर झाला। प्रत्येक जण रक्ताच्या थरोळ्यात कोसळला गेला। एव्हाना शामियानामध्ये दडून बसलेला संभाजी गावजी कोंढाळकर बाहेर आला। खान आपली आतडी कातडी सावरत पळत होता।
आणि पळत असताना तो मेण्यात जाऊन बसलेला आहे. हे आमच्या संभाजी गावजी कोंढाळकरांनी पाहिलं आणि संभाजी गावजी कोंढाळकरांनी आपली समशेर उपसली आणि समशेर उपसल्यानंतर पालखी पळवणाऱ्या भोयांचे पाय सपासप छाटले गेले, पालखी कोसळली गेली आणि पालखी कोसळल्यानंतर खानाचा देह देखील जमिनीवर कोसळला. पालखीत हात घातला, हात घालून त्याच्या डोक्याच्या जटा पकडल्या, उजव्या हाताने एकाच घावासरची खानाचं शिर कलम झालं आणि खान जागच्या जागी खलास झाला. एवढ्यात आमचे संभाजी गावजी कोंढाळकर थांबले नाहीत. संभाजी गावजी कोंढाळकरांनी कापलेलं शिर एका तबकात ठेवलं आणि संभाजी गावजी कोंढाळकर राजगडाच्या दिशेने रवाना झाले. तिकडे एक माऊली रात्रंदिवस प्रतापगडाकडे डोळे लावून बसलेली होती. काय होतंय माझ्या लेकराचं? माऊलीची चिंता दाटत होती आणि मनामध्ये चिंता निर्माण झालेली असताना एक हेर आला आणि आलेल्या हेराने राणी साहेबांना मुजरा केला. अहो साहेब, संभाजी गावजी कोंढाळकर येत आहेत. ऐसा विचार करतात काय घडलं असेल, काय आहे त्यांच्याकडे? रक्ताने माखलेलं तबक आहे, त्या तबकामध्ये बलाढ्य शीर आहे. आईसाहेब धावत आल्या, सदरेवरून उठल्या बाहेर आला. अर्थात संभाजी गावजी कोंढाळकराचा चेहरा रक्ताने माखलेला होता. त्याचं ते आवेश, त्याचं ते रूप पाहून आऊसाहेब गडबडल्या. काय घडलं असावं, काय झालं असेल माझ्या शोभाच? जवळ आला, मुजरा केला आईसाहेबांना. आऊसाहेब मुजरा. कोंढाळकर काय घडलं? राणी सरकार, आऊसाहेब काय घडलं ते दावायला आलाय हा संभाजी. खपकन तबकावरचा पडदा बाजूला झाला. आऊसाहेब खानाचा कोठडा निघाला. आम्ही शिरकलम करून आलोय, आपले राजे विजयी झाले. आईसाहेबांचा जीव भांड्यात पडला, आपलं लेकरू विजयी झालं. असाच होता प्रतापगडचा रणसंग्राम, प्रतापगडचा रणसंग्राम.